नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। वडिलांच्या स्मृतिदिनी खोत परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी। कोगनोळी येथील दत्तगुरु संस्थेचे संस्थापक सचिन खोत व त्यांचे बंधू निलेश खोत यांच्या वतीने श्री दत्तगुरु संस्थेच्या माध्यमातून वडिलांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत कोगनोळी, हनबरवाडी, दत्तवाडी तसेच वाडी वस्ती येथील नागरिकांच्यासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा मोफत टँकर उपलब्ध करून देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील हे होते। प्रारंभी सर्वांचे स्वागत जनरल मॅनेजर सागर बाळीकाई यांनी केले। त्यानंतर टँकरचे पूजन सहाय्यक व्यवस्थापिका विदुला हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना केडी पाटील गुरुजी म्हणाले की दत्तगुरु संस्थेने अनेक सामाजिक उपक्रमामध्ये आपली सामाजिक बांधिलकी जपलेली आहे। केवळ अर्थपुरवठा करणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे दातृत्व हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले। या मोफत टँकर सुपूर्द सोहळ्यात प्रसंगी कैलासवासी आनंदा गुंडू खोत यांच्या स्मृतिदिनी अशा प्रकारच्या गावकऱ्यांच्यासाठी मोफत पाणी पुरवठा करणारा टँकर उपलब्ध करून देऊन दिला। प्रीतम पाटील यांनी संपूर्ण खोत कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक व अभिनंदन केले। या कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक संजय डुंग, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, पूनम डांगरे, तुकाराम पाटील गुरुजी, कृष्णात खोत, प्रकाश कदम सर, विठ्ठल मुरारी कोळेकर, दिलीप पाटील, बाळासो पाटील, जहांगीर कमते यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच दत्तगुरु पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक व विविध शाखांचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते। जनमत न्यूज साठी नितीन धनवडेसह राज कोळेकर। प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हलसिद्नाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्नाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूल फाटा, कोगनोळी।